भाजप माझा वैचारिक शत्रू आहे. हे विधान होतं निवडणुकीपूर्वी थलपती विजय यांचं. पण आता तेच थलपती विजय भाजपच्या गळाला लागलेत का? भाजपच्या राजकीय इतिहासाला अनुसरून ते आता भूमिका घेत आहेत का, हा प्रश्न तमिळनाडूतल्या जनतेला मोठ्या प्रमाणात पडला. तमिळनाडूत सध्या मोठी खळबळ माजली आहे, कारण एक मोठा द्रविड पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. तमिळनाडूची सगळी सत्ता कारणं बनलेली आहे. तमिळनाडूतली राजकीय गणित पूर्णपणे हललेली आहेत. नक्की काय झालंय आणि काय चाललंय तमिळनाडूमध्ये, पुढच्या काही मिनिटात तुम्हाला समजावून सांगतो. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. 5 राज्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं राज्य होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. भाजपनं इथं एक हाती सत्ता पहिल्यांदा आणली. तिथंच या निवडणुकीत एक चेहरा सगळ्यांमध्ये अग्रक्रमावर होता. तो चेहरा म्हणजे विजय थलपती यांचा. अवघ्या 2 वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करत विजय यांनी या विधानसभा निवडणुकीत तब्बल 108 जागा निवडून आणल्यात आणि तमिळनाडूतला सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पण विजय थलपती यांचा पक्ष अजूनही सत्ता स्थापनेपासून 11 जागा दूर आहे. विजय हे स्वतः 2 जागेंवरून उभे होते. या दोन्ही जागेंवरून त्यांचा विजय झाला. मात्र त्यांची यातली एकच जागा कन्सिडर केली जाईल आणि दुसऱ्या जागेवरून त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे सध्या तरी त्यांना आणखीन 11 सदस्य हे पाठिंब्यासाठी लागतील. सुरुवातीला पाठिंब्याची चाचणी करताना त्यांनी काँग्रेस पुढे हात पसरला होता. त्याला काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. मात्र तरीही 6 जागा कमी पडत होत्या. त्यावेळी त्यांनी अंबुमणी रामदास यांचा पीएमके पक्ष, ज्याच्याकडे 4 आमदार आहेत, थोल थिरुमावलन यांचा व्हीसेकी पक्ष, ज्यांच्याकडे 2 आमदार आहेत, टीव्ही दिनकरन यांचा एमएमके पक्ष, ज्यांच्याकडे 1 आमदार आहेत, यांच्यासोबत चर्चा केली आणि टीव्हीके सोबत ते येत आहेत की काय याची पडताळणी केली. त्यासोबतच एक चर्चा पुढे आली, ती म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके हे 2 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार. वास्तवात डीएमके आणि एआयडीएमके हे दोघेही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. पण राजकारणात शत्रुत्व आणि मैत्री ही काळानुरूप बदलत राहते. तामिळनाडूतही तसंच होण्याची चिन्ह होती. तर विजय थलपती हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेले. मात्र राज्यपालांनी फक्त बहुमताचा दावा करू नका, तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जे आमदार तुमच्या सोबत आहेत त्यांची ओळख परेड करून द्या, असं थलपतींना सांगितलं. त्यामुळे थलपती यांची शपथ पुढे ढकलली गेली. जे स्टेडियम बुक केलं गेलं होतं तिथंही कळवलं गेलं की कार्यक्रम रद्द झालाय. विजय यांचे फॅन रस्त्यावर येऊन अक्षरशः ओक्साबोक्शी रडायला लागले. पण अचानक सूत्र फिरली आणि एक बातमी पुढे आली. एआयडीएमके पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावर गेलाय. एआयडीएमकेचे आमदार षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 28 आमदार हे पॉंडेचेरीतल्या एका रिसॉर्टमध्ये गेल्याचं समोर आलं आणि विजय थलपती पुन्हा एकदा काल संध्याकाळी राज्यपालांच्या भेटीला गेले. जर सत्ता समीकरणातली गणितं पाहिली तर विजय यांच्याजवळ सध्या 107 जागा आहेत. 107 प्लस 28 बेरीज होते 135. थलपती बहुमताने आपलं संख्याबळ दाखवतील आणि तमिळनाडूत सत्ता स्थापन करतील. त्यांना छोट्या पक्षांसमोर याचना करायची गरज राहणार नाही. वास्तवात काही वेळापूर्वी डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचं नियोजन चाललं होतं. या दोन्ही पक्षांच्या आघाड्या एकत्र आल्या असत्या तर बहुमताचा आकडा सहज पार होत होता. एआयडीएमके मधले आमदार देखील या गोष्टीला काही अंशी अनुकूल होते. मात्र अचानक सगळी समीकरणं फिरली, सूत्र हल्ली आणि एआयडीएमकेचे 28 आमदार षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली पॉंडेचेरीतल्या रिसॉर्टमध्ये गेले. त्यानंतर थलपती हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. एआयडीएमके मध्ये असंही त्यांचे अध्यक्ष असणारे पलानीस्वामी यांच्या विरोधात नाराजीची लाट आहे. या गोष्टीमुळेच पनीरसेल्वम सारखे एआयडीएमकेतले 2 नंबरचे नेते हे पक्ष सोडून डीएमके मध्ये गेले. तर जयललिता यांचा वारसदार म्हणून स्वतःला प्रमोट करणाऱ्या शशिकला यांनी यांच्यासोबतच्याच वादामुळे स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील शिवसेना फुटीची घटना आठवल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेचा गट हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असाच फुटला होता आणि भाजप सोबत गेला होता. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करत मिळवलेली सत्ता ही गमावली होती आणि भाजप आणि शिंदे सेना सत्तेत आली होती. आता पुन्हा एकदा एक मुद्दा पुढे येतो. हे नक्की कुणाच्या इशाऱ्यावर होतंय? पडद्यामागे नक्की सूत्रधार कोण आहे? कारण डीएमके आणि एआयडीएमके यांची एकत्र होण्याची चर्चा पुढे आलेली आणि अशातच एआयडीएमके मधून फुटीची बातमी पुढे आली. तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. अण्णामलाई हे तमिळनाडूमध्ये भाजपचा चेहरा होते. निवडणुकीपूर्वी असं गृहीत धरलं जात होतं की अण्णामलाई हे भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार असतील. पण अण्णामलाई या निवडणुकीत उतरलेच नाही.
बरं, याच अण्णामलाईंच्या विरोधात आत्ता ज्यांनी बंड केलंय म्हणजे AIADMKचे आमदार किंवा त्यांचं नेतृत्व करणारे षण्मुगम यांनी मागं मोठ्या प्रमाणात टीका केलेली. अण्णामलाई भाजपकडून राज्यात सक्रिय असताना भाजप आणि AIADMKची युती अवघड आहे असं षण्मुगम यांचं म्हणणं होतं. आज त्याच षण्मुगम यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करत AIADMK मधून 28 आमदारांचा अख्खा गट बाजूला नेलाय. या दोनही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे देखील पाहणं या निमित्तानं गरजेचं आहे. तुर्तास पलानीस्वामी हे षण्मुगम यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत अशा बातम्या समोर येत आहेत. मात्र त्याला किती प्रमाणात यश येतं हे पाहावं लागेल. या यशाची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्याला कारण आहे ते म्हणजे भाजप. मुळातच TVKला काँग्रेस आपल्या 5 आमदारांसहित पाठिंबा देणार होतं. त्यांनी तसं जाहीरही केलेलं. प्रश्न उरत होता तो फक्त सहायक आमदारांचा. त्यासाठी स्थानिक तमिळ पक्षांसोबत TVKचं बोलणंही चालू नव्हतं, जे बोलणं सकारात्मक देखील होतं. मग अचानक असं काय झालं की AIADMKचे 28 आमदार गट फोडून बाजूला निघाले? त्याचं कारण आहे की या गोष्टीसाठी भाजपनं AIADMKच्या आमदारांना पुश केल्याचं बोललं जातंय. त्यामागं काँग्रेस तमिळनाडूत सत्तेत बसू नये हा भाजपचा मुख्य हेतू आहे. सोबतच AIADMK सारखा जुना प्रभावशाली आणि मोठा पक्ष फुटला तर त्याचा ॲडव्हान्टेज हे थलपती विजय यांना मिळू शकतं आणि थलपती विजय यांनी भाजपला कितीही आपला वैचारिक शत्रू मानलं तरीही थलपती विजय यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर थलपती विजय यांच्या चित्रपटांचे आशय बदलले होते आणि थलपती विजय हे राजकारणात सक्रिय झाले होते. हे देखील तितकंच खरंय. तमिळनाडूतल्या या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.